नमस्कार, मी दीपाली. आज ना सकाळी खूप गडबड होती म्हणून सकाळच्या स्वयंपाकाचा वगैरे व्हिडिओज काढणं नाही झाला. तर मग भांडे घासायच्या वेळेसच म्हणलं आता तरी काढू व्हिडिओ. म्हणून मग आज खूप जास्त भांडे पडलेले नव्हते, कारण मी सकाळी थोडे घासून घेतले होते, थोडेच बाकी होते आणि बाकीचं काम चालू होतं आवरणं. तर इथं मी फास्ट व्हिडिओ केला आहे. खरं तर एवढे फास्ट कामं झाले असते तर भारीच झालं असतं. स्पीड करता येते तशी रिअलमध्ये पण स्पीड करता यायला पाहिजे होती. आणि सगळं मग किचन पण आवरायचं होतं, खूप पसारा झालेला होता. आणि अजून एक हे सांगायचं होतं तुम्हाला की माझं जे यूट्यूब चॅनल बंद झालं होतं मध्ये, माझे 5-6 दिवस व्हिडिओ नाही आल्यामुळे माझं चॅनल खूप कमी ग्रो झाले. नाहीतर रोज माझे चांगले सबस्क्रायबर वाढत होते. खूप डिमोटिवेट झाले होते. मला वाटलं आता आपलं चॅनल येतच नाही आहे. पण परत ठरवलं होतं की आता नव्याने सुरुवात करू. पण नाही, यांनी मला हेल्प केली आणि माझं चॅनल फायनली चालू झालं. आणि माझे जेवढे सबस्क्रायबर होते तेवढे सगळे मला वापस भेटले. मी खूप टेन्शनमध्ये आले होते, काय करायचं, पण यांच्यामुळे हे शक्य झालं. थँक्यू सो मच. आणि आता विराला काल स्कूटी आली होती, हे तुम्हाला दाखवलंच होतं मागच्या ब्लॉगमध्ये. तर आज विरा दिदी स्कूलमधून येणार आहे आता थोड्या वेळाने, आणि स्कूलमधून आली की लगेच म्हणणार मम्मी स्कूटी घेऊन बाहेर जायचं आपल्याला. मग त्या मॅडमचं तर ऐकावंच लागणार आता, नाहीतर झोपणारच नाही मॅडम दुपारी. मॅडम झोपल्या नाही की आम्हाला झोपायला भेटत नाही. मग अशा प्रकारे भांडे घासणं झाले आणि आता बेसिंग आवरणं चालू होती. बेसिंग पण रोज स्वच्छ केली नाही तर खूप घाण होती. बेसिंग स्वच्छ असेल तरच किचन स्वच्छ दिसतं. फायनली झाली माझं आता सगळं आवरणं इथलचं. पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घेते, घासून झाले आता येते ना मॅडम स्कूलमधून. हे बघा आता आल्या होत्या, मग चाललो होतं बाहेर फिरायला. कशी चालवती बघा मस्त गाडी. आणि आज रात्रीच्या जेवणामध्ये पिठलं आणि पोळीच होती, म्हणून इथं पिठलं बघा तयार आहे. आणि हे बघा विरा मॅडम इकडे TV बघत बसलेले आहेत. असा होता आमचा दिवस. ओके, बाय. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.